हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. नर्मदा खूप चिडचिड करत असते तेव्हा ती बोलत असते की माझ्या मुलाला गोडी उभारू दिली नाही काय, आणि आमचा अपमानसुद्धा केला. त्या मंजिरीचा अहंकार ठेचून काढावा लागेल. तिला माहिती नाही अजून मी कोण येते. तेवढ्यात तिथे माया येते. तेव्हा नर्मदा बोलते, माया तुझ्या ओळखीत कोणी मांत्रिक आहे? तेव्हा माया बोलते कशाला. तेव्हा नर्मदा बोलते त्या मंजिरीला अद्दल घडवायची आहे. तू आधी करायचीस ना, तुझ्या ओळखीत असेल ना. मायाला कसं तरी होत असतं, तिला उलटीसारखं होतं. ती पटकन वॉशरूममध्ये पळत पळत जाते. इकडे नर्मदा बोलत असते की काहीतरी जालीम उपाय शोधावाच लागेल. तेवढ्यात मायाचा आवाज ऐकून ती बोलते की काय गं, काय होतंय? तेव्हा नर्मदा बोलते की माया काय गं, काय झालं? तेव्हा माया बोलते की मला असं उलटीसारखं होतंय पण काही झालं नाही. तेव्हा नर्मदा बोलते की उलटीसारखं होतं आणि काही झालं नाही. तेव्हा नर्मदा बोलते म्हणजे तुला कोरड्या ओकाऱ्या होत आहेत? तेव्हा नर्मदा मुद्दामच इतकी जास्त भरळून जाते की सगळ्यांना आवाज देते आणि बोलते की माया तू मला किती आनंदाची बातमी दिली आहेस. तुला माहिती आहे का, आता मला ह्या घराची मालकीण होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीस. तेव्हा सगळे येतात. मीरा, दामोदर, अजित, अनन्या सगळे पळत येतात. मंजिरी येते. तेव्हा अजित बोलतो की काय काय झालं. तेव्हा नर्मदा बोलते की अरे अजित, तू बाप होणार आहेस. तेव्हा अजितही खुश होतो आणि डायरेक्ट शांत होतो. तेव्हा दामोदर बोलतो बायको काय सांगतेस. तेव्हा नर्मदा बोलते अहो काय सांगतास काय, जा जा फ्रीजमधून मिठाई घेऊन या. तेव्हा अजित बोलतो की काय म्हणालीस तू. तेव्हा नर्मदा बोलते की अरे काय म्हणालीस काय, लबाड लपावून ठेवलंस ना आईपासून. बरं काही हरकत नाही, जाऊ दे. आता मी सगळ्यांचं तोंड गोड करणार आहे. अजित ही शंकेने पाहत असतो आणि आणि मायालाही काही कळत नसतं. माया खूप सांगण्याचा प्रयत्न करत असते की तसं काही नाही असं. तेव्हा नर्मदा अतिशयोक्ती करत असते. मायाला बोलते की तू इथे बस, इथे बस, तू आता काम करायचं नाही म्हणून तिला बसवते. तेव्हा दामोदर पेढे घेऊन येतो. तेव्हा नर्मदा सगळ्यांना पेढे वाटत असते. पहिले मायाला आणि अजितला देते. अजित शंकेनेच बघत असतो. सगळ्यांना पेढे वाटते. तेव्हा नर्मदा पेढा घेऊन मंजिरीकडे जाते आणि बोलते घे. तेव्हा मंजिरी तिचा पेढा न घेता तिचा हात झटकते. तेव्हा नर्मदा बोलते काय झालं, मी पण आजी होणार आहे तुझ्यासारखी. तेव्हा मंजिरी तिथून निघून जाते. मीराही चालली जाते. इकडे अथर्व फोनवर बोलत असतो. तेवढ्यात मंजिरी येते आणि पेढा घेऊन येते आणि बोलते की अथर्व हा घे पेढा, घे ना घे. तोंडात कोंबत असते त्याच्या आणि बोलते की खा ना, गोड आहे ना पेढा. तेव्हा अथर्व बोलतो की काय झालं. तेव्हा मीरा येते. तेव्हा मंजिरी बोलते की अरे तू काका होणार आहेस. तुझी लाडका भाऊ अजित आणि लाडकी माया ही आई होणार आहे, त्यांना बाळ होणार आहे. तेव्हा अथर्व बोलतो की काय, रामपुरे घराण्याला नसलेला वारस मिळणार आहे, त्यामुळे तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. इकडे अजित मायाला बोलतो की माया हाऊ इज इट पॉसिबल, टेल मी. तेव्हा अजित बोलतो की माया तू चीट केलंस ना मला. तेव्हा ते नर्मदाला सांगत असतो की अरे मॉम, ही मला साधं जवळ घेत नव्हती. मी जवळ गेलो तर हिने कानाखाली मारली माझ्या. मी सांगितलं होतं ना तुला, मग तू प्रेग्नेंट कशी झाली. तेव्हा नर्मदा बोलते की हे काय बोलतोयस तू अजित. तेव्हा माही चिडते, अरे बस बस झालं, मला बोलू द्या. तेव्हा नर्मदा बोलते की एक मिनिट, तू काही बोलायचं नाही. तुला मी सांगितले ना, तू फक्त आराम करायचास. तुला माहीत नाही तू आमच्यासाठी काय केलेस. तू अर्धी लढाई इथेच जिंकली. तेव्हा दामोदर बोलतो नाही नाही, पण हा अजित काय बोलतोय काय रे. तेव्हा अजित बोलतो की एक मिनिट, मला माहिती काय झालं ते. तेव्हा अजित चिडून मायाला बोलतो की तू सांग, खरं सांग तू काय केलंस ते. तेव्हा माया ओढून बोलते की प्लीज मला बोलू द्या. तेव्हा अजित बोलतो की बोल. तेव्हा माया जोरात बोलते की मी प्रेग्नेंट नाही आहे. तेव्हा अजित खूप खुश होतो. अजित बोलतो की तू प्रेग्नेंट नाहीस. तेव्हा नर्मदाला फार चिड येते. तेव्हा नर्मदा बोलते की मग आधी का नाही सांगितलं. तेव्हा माया बोलते की मला आधी बोलू तर द्यायचं ना, मी केव्हाची सांगण्याचा प्रयत्न करते, मला बोलू दिलं. तेव्हा नर्मदा मायाला बाजू करते आणि खाली बसून बोलते की अरे देवा, माझं नशीबच फुटकं आहे. तेव्हा दामोदर बोलतो की घरभर पसरलं आता. तेव्हा माया बोलते ठीक आहे ना, घरभरच पसरलं ना, मी सगळ्यांना जाऊन सांगते. माया जायला लागते. तेव्हा नर्मदा तिला थांबवते आणि बोलते की एक मिनिट थांब. तेव्हा नर्मदा पटकन दरवाजा बंद करून घेते. माया बोलते का. तेव्हा दामोदर बोलतो की डॅड सांगा ना हिला, तुम्ही तरी समजवा ना मॉमला. तेव्हा नर्मदा बोलते की आत्ता कोणालाही काहीही सांगायचं नाही आहे. तेव्हा माया बोलते की अरे पण कधीतरी त्यांना कळेल ना. तेव्हा नर्मदा बोलते कधीतरी कळेल तेव्हा कळेल ना, आत्ता सांगायची गरज नाही. पण तेव्हा नर्मदा बोलते की आत्ता नाही, इतके वर्षांनी मी म्हणजे चेहऱ्यावर 12 वाजलेले बघितले आणि मला माझा हा आनंद हिरमोड करून घ्यायचा नाही आहे. आणि तर आता राहिलं तुझ्या प्रेग्नेन्सीचा प्रश्न, तर आपण हे नाटक कसं चालू राहता येईल हे बघू. आपण कुणालाही काही कळू द्यायचं नाही. तेव्हा अजित हसतो आणि बोलतो की वाव मॉम, वाव काय ग्रेट आयडिया तुझी. म्हणजे कसं आहे ना, आधीच माझ्या जखमेवर
ती मीठ चोळलेलं आहे. आता एक काम करणार, त्यावर मसाला टाक, नाही तर चाट मसालाच टाक ना, एकदाची जाळून टाक. तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? तेव्हा नर्मदा बोलते, नाही रे बाळा, मी असं कसं करेल, हे बघा ना, मी चांगल्यासाठीच सांगते, फक्त मी जे काय सांगते ना तसंच करा. इकडे मंजिरी बोलते की काय प्लॅनिंग होतं तुझं अथर्व, त्यांना बँगलोरला पाठवायचं, ते दोघं जर तिकडे गेले असते तर हेच होणार होतं. ती माया आणि नर्मदा त्यांचं हेच प्लॅनिंग सुरू आहे, कळत कसं नाही आहे तुला? आणि तुझी ही बायको रामपुरे घराण्याची सून, ही मुलगी मनात राग धरून बसली आहे, पण आपण आपल्या खानदानाचं नुकसान करतोय हे कळत नाही तिला. तेव्हा अथर्व बोलतो की आई तू शांत हो. तेव्हा मंजिरी बोलते की कशी शांत हो अथर्व, त्या सगळ्यांना माहिती की मीरा मूल जन्माला घालणार नाही याची खात्री आहे त्यांना. तू त्यांना घराबाहेर काढायला निघालास आणि ते आपल्या घराबद्दल प्लॅनिंग करत आहेत, ह्या घरावर राज्य करण्यासाठी. आणि तुम्ही, तेव्हा अथर्व बोलतो की आई तू कुठला विषय कुठे नेतेस, तू ओव्हर थिंकिंग करतेस. तेव्हा मंजिरी बोलते तसं नाही अथर्व, तुला कळत कसं नाही अथर्व, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. तू आणि मीरानी काहीतरी करून निर्णय घ्यायला हवा, नाहीतर भविष्य खूप भयानक आहे. तुला कळत कसं नाही अथर्व, तुम्ही जर मूल जन्माला घातलं नाही तर. तेवढ्यात मीरा बोलते, वेदाचे बाबा, वेदा तुमची खोलीत वाट बघते. तेव्हा मीराला खूप राग येतो. तेव्हा अथर्व बोलतो की आई मी वेदाला बघून येतो आणि आपण बोलूया यावर सविस्तर बोलू, ओके? तेव्हा अथर्व, आई आलोच म्हणून मी चालला जातो. तेव्हा मीरा बोलते की मंजिरी तुला काय वाटलं, तू तेच बोलत राहशील म्हणजे मी मूल जन्माला घालेल? मूल जन्माला घातलं ही देवीने स्त्रीला दिलेली शक्ती आहे, तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन स्त्री काहीही करू शकत नाही. हे तर तुला माहीत असेल ना, हे तर तुला माहीत नसेलच ना, कारण तू कधी मूल जन्माला घातलंच नाही. तेव्हा मंजिरी चिडून बोलते, गप्प ग बस, तुझ्या त्या म्हातारीसारखी उपदेशाची भाषा माझ्यासमोर करू नकोस. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा तुला दिलेली मुदत आता संपली, आता मी तुझ्या बापाला जिवंत सोडणार नाही, तुझ्या बापाचं शिर तुझ्या हातात दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेव्हा मंजिरी निघून जाते. तेव्हा मीरा बोलत असते की काय करू मी, कोणाशी बोलू? तेवढ्यात देवी आजीचा आवाज येतो की मीरा. तेवढ्यात मीरा खूप खुश होते, आजीला घेऊन देवाला येते, तिथे दिवा लावते, दिवा लावून देवाला प्रार्थना करते. तेव्हा आजी बोलते की बोल आता. तेव्हा मीरा आजीचा हातात घेते आणि बोलते की आजी तू कुठे गेली होतीस? तेव्हा मीरा बोलते, मला तुझी खूप आठवण येत होतीस, तू म्हणाली होतीस ना की मी तुझी आठवण काढल्यावर तू लगेच येईल म्हणून, मग इतक्या दिवस का नाही आलीस? मला खूप भीती वाटत होती. तेव्हा देवी आजी बोलते की मीरा भीती वाटून कसं होईल ग, देवाने तुला काही कामासाठी निवडलं आहे ना. तेव्हा मीरा बोलते की आजी संकट खूप मोठी आहे ग, मला मार्ग दाखव, मी एकटी पडली. तेव्हा आजी बोलते की मीरा देवी आईवर विश्वास ठेव. मीरा जर का तू लढणं थांबवलं तर गाफील राहशील आणि मग मागून वार होतील. पण काळजी करू नकोस, तुला तुझ्या बाबांनी या युद्धात साथ देण्याचा प्रयत्न केला आहे आणि काळजी करू नकोस, तुला यापुढे नक्कीच साथ मिळेल आणि तुला तुझ्या अंबिका ताईची पण साथ मिळेल. तेव्हा मीरा शांत होते आणि बोलते ताईची? तेव्हा मीरा बोलते नाही आजी, ताई नाही देणार साथ, मी तिला माझ्या बाजूने करून घेण्याचा खूप प्रयत्न केला ग, पण तिने काहीच नाही ऐकलं. फक्त बाबाच होते ते या युद्धात मला साथ देत होते, पण ते आता मंजिरीच्या तावडीत आहेत. तेव्हा मीरा बोलते की आजी तुला त्यांना सोडवावं लागेल, प्लीज यात मला मदत कर. तेव्हा आजी बोलते मीरा बाळा तुझा हात माझ्या हातात दे. तेव्हा मीरा पुढे हात करते, आजी तिच्या हातावर हात ठेवते. तेव्हा मीरा बोलते की आजी काय करतेस तू? तेव्हा आजी हात काढते आणि हातात तिचे बाबा दिसत असतात. तेव्हा मीरा खूप खुश होते आणि बोलते की आजी बाबा आहेत. बाबा कुठे आहात तुम्ही? मीरा वरती हात करून बाबांना बघत असते, तेवढ्यात तिचे बाबा गायब होतात. तेव्हा मीरा बोलते की आजी बाबा कुठे गेले, बाबा कुठे गेले? तेव्हा आजी बोलते की मीरा काळजी करू नकोस, तुझे बाबा सुखरूप आहेत, मी आहे ना. तेव्हा मीरा थोडी शांत होते आणि बोलते की आजी मी तुला एक मागे प्रश्न विचारला होता, तू त्याचं उत्तर देणं टाळलंस. तेव्हा आजी बोलते की मी कोण आहे तुला जाणून घ्यायचं आहे? तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा आजी बोलते की जिच्यावर तुझं निस्सीम भक्ती आहे, जिच्यावर तुझं प्रेम आहे, जिच्यावर तुझा अढळ विश्वास आहे आणि जिच्यावर तू इतकी वर्ष राग धरून राहिलीस, मी तिचाच, त्या महागौरीचा एक अंश आहे असं समज. तेव्हा मीरा आजीकडे बघते आणि हातच जोडते, हात जोडून आजीसमोर उभी राहते आणि महागौरी मातेकडे बघते. तर महागौरी मातेमध्ये तिला आजीची झोपी दिसत असते. तेव्हा मीरा पुन्हा आजीकडे बघते, महागौरी मातेकडे बघते आणि गुडघे टेकून आजीची खाली बसून माफी मागते. तेव्हा आजी तिला आशीर्वाद देते आणि बोलते की सुखी राहा. आणि तेच आजचा एपिसोड संपतो.